नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोजच्या नाश्त्यात जर आपल्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल, त्यावेळी काहीतरी वेगळं हवं असं जर हट्ट असेल तर काय बनवायचं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी खास 1 वाटी पोहे आणि 1 वाटी बेसनपासून ही भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि हे दोन्ही साहित्य आपल्या घरात असल्यामुळं आपण ही रेसिपी अगदी केव्हाही बनवू शकतो. चला सुरुवात करू. तर सुरुवातीला इथं आता बघा मी 1 वाटी इतके पोहे घेतले, जे आपण कांदे पोहेसाठी घेतो तर तेच घेतले. हे पोहे आता सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि मिक्सरमधून ना हे बारीक असे करून घ्यायचे, म्हणजे पोह्याचा रवा जो आहे तो तयार होतो. त्यामुळं काय होतं, आपली रेसिपी अगदी मस्त हलकी आणि अगदी कुरकुरीत बनायला मदत होते. तर छान असा रवा तयार झाला आहे. आता हा एका साईडला ठेवून देऊयात. आता ज्या वाटीनं पोहे मोजले त्याच वाटीनं मी 1 वाटी बेसन पीठ मोजून घेतलं. ते एका बाउलमध्ये काढलं. आता त्याच वाटीनं सुरुवातीला 1 वाटी इतकं आपण पाणी घालून घेणार आहोत. प्रमाण अगदी साधं सोपं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला ही रेसिपी सिंपल असल्यामुळे ती आपण केव्हाही बनवू शकतो. आता बेसन पीठ आणि पाणी हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेसन पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून झालं. त्यामध्ये आता आपण मगाशी वाटून घेतलेले पोहे ते घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात. आता मीठ इथे मी थोडं वापरले, नंतर आपण वापरणार आहोत. पाव चमचा हळद, ह्या रंगासाठी हळद वापरलं मी. आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण पोह्याचा रवा टाकल्यानंतर ह्यातलं पाण्याचं प्रमाण बघा अगदी कमी झालेलं आहे. आता पुन्हा ह्याच्यामध्ये आपण आणखीन 1 वाटी पाणी वापरतोय. तर टोटल आपण 1 वाटी पोहे आणि 1 वाटी बेसनसाठी 2 वाटी पाणी वापरलं. मी तुम्हाला पूर्ण प्रमाण पुन्हा एकदा सांगते. 1 वाटी पोहे, 1 वाटी बेसन आणि 2 वाटी पाणी वापरलं. हे सगळं बघा चांगलं मिक्स करायचं. आता आपल्याला हे मिश्रण जरी पातळ दिसत असेल तरी थोड्या वेळानंतर हे पुन्हा घट्टसर होतं. हे मिक्स केल्यानंतर एका साईडला ठेवून आपण पुढची कृती करूयात. त्यासाठी गॅसवरती इथं बघा एक मोठी कढई ठेवली. कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा इतके जिरे घातले, अर्धा चमचा ओवा घातला, 1 चमचा पांढरे तीळ घातले, पाव चमचा हिंग वापरला, बेसन पीठ असल्यामुळं वापरला. आता हे सगळं बघा तेलावरती 2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी इतका बारीक चिरून घेतलेला कोबी घालायचा. कोबी बारीक चिरून घेतलेला असावा. कोबी नसेल तुम्ही त्याऐवजी कांदा किंवा मग बारीक चिरून घेतलेला पालक किंवा कोणतीही पालेभाजी घालू शकता. 1 चमचा चिली फ्लेक्स घातले. तुम्ही त्याऐवजी लाल तिखट किंवा हिरवी मिरची पण घालू शकता. हे सगळं बघा चांगलं मिक्स करायचं. कोबी मऊ पडावं म्हणून झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आता आपण मगाशी जे बेसन आणि पोहे भिजवले होते ते बघा मिश्रण पुन्हा घट्टसर झालं, कारण पोहे पाणी ओढून घेतात. आता त्यानंतर 2 मिनिटानंतर बघा ह्याला छान अशी वाफ पण आलेली आहे. कोबी बऱ्यापैकी मऊ पण झालेलं आहे. पुन्हा हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण थोडे-थोडे मसाले घालूयात. त्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळद घातली. मगाशी हळद वापरली होती, पण पुन्हा इथं छान रंगासाठी मी हळद वापरली. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर बेसन आणि पोह्याचं जे काही मिश्रण आपण तयार करून ठेवलं तर ते संपूर्ण मिश्रण घालायचं. हे मिश्रण घालतेवेळी फक्त गॅस जो आहे तो अगदी बारीक ठेवायचा. आता हे पटापट सगळं बघा चांगलं असं मध्यम गॅसवरती मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे पीठ आणि हे पोहे सगळे चांगले असे शिजले जातील. ह्यातलं पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, त्यामुळे हे पटापट बघा कोरडं व्हायला सुरुवात होते. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता पीठ शिजायला ना साधारणपणे आपल्याला 5 ते 6 मिनिटं आरामात लागतात. त्यामुळं ना हे पीठ शिजलं की रेसिपीला मस्त असा खमंगपणा येतो. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. लक्षात ठेवा आपण मगाशी पीठ भिजवताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला चमचा किंवा अशा पैच्या मिक्सरनं ज्यानं सोपं वाटेल तुम्ही मिक्स करू शकता. हे मिक्स झालं की गॅस मध्यम करून 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. पुन्हा पुन्हा जेव्हा आपण असं मिक्स करू ना तेव्हा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे पीठ आहे ना ते चांगलं शिजतं. पिठाचा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो. तर बऱ्यापैकी बघा एक 30 ते 35% हे पीठ आहे ना छानपैकी शिजलं गेलंय. पुन्हा हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याचा चांगला असा गोळा बनायला हवा. आता ह्यात ना थोडंसं बाइंडिंग यावं म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव वाटी किंवा 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ वापरते. ह्यामुळं काय होतं, ह्या रेसिपीला छानपैकी असं बाइंडिंग येतं. आता हे पुन्हा बघा सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता राहिलेलं जे काही 70% पीठ आणि त्यामध्ये आपण घातलेलं गव्हाचं पीठ हे सगळं पुन्हा चांगलं वाफलं गेलं पाहिजे, म्हणून हे बघा मध्यम गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालं की गॅस पुन्हा मध्यम करून झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं हे सगळं चांगलं शिजवून घ्यायचं.
पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे, त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. साधारणपणे एक 5 ते 7 मिनिटानंतर मध्ये-मध्ये 2-3 वेळा मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पीठ चांगलं शिजलं गेलं. त्यामध्ये आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गरमागरम मिश्रण एखाद्या तेल लावलेल्या ताटामध्ये किंवा अशा पद्धतीनं पोळपाटावरती काढून घ्यायचं आणि हे बघा छान हातानं किंवा जर गरम असेल तर तुम्ही एखाद्या वाटीनं पण हे छानपैकी असं पातळसर असं हे थापून घेऊ शकता. तुम्ही हवं तर एखाद्या गोल ताटामध्ये किंवा चौकोनी ट्रेमध्ये पण हे छानपैकी थापून घेऊ शकता. हे सगळं बघा एकसारखं किंवा एकाच जाडीनं मी छान थापून घेतलं. आता ह्याच्या वड्या कट करून घेऊयात. सुरीला तेल किंवा पाणी काहीही लावून घ्यायचं आणि तुमच्या आवडत्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्या. तर मी चौकोनी आकारामध्ये करते. ही रेसिपी नाश्ता असू दे किंवा आपल्या घरी किटी पार्टी असेल ना, त्यावेळी पण आपण नक्की बनवू शकतो. इतकी मस्त लागते. कुणाला कळणार पण नाही. सगळ्यांना काहीतरी वेगळीच रेसिपी वाटेल आणि सगळे कौतुक करतील अशी ही रेसिपी असल्यामुळे ना तुम्ही जरूर बनवून बघा. हे सगळं कट केलं, अजिबात खाली चिकटलं नाही. थोडासा आकार जर वेडावाकडा वाटला तर थोडासा हाताने ह्याला आकार देऊन घ्यायचा आणि आपल्या ह्या सगळ्या वड्या बघा छानपैकी तयार झाल्यात. ह्या वड्या तुम्ही आठवड्याभर फ्रिजमध्ये देखील स्टोअर करून आयत्या वेळी देखील करू शकता. आता आपण लगेचच पुढची कृती करू. तर एका वाटीमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे मैदा घातलेला आहे. हे पीठ बघा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये ना आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, पाव चमचा ओवा घातला, 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातले, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे. हे सगळे जिन्नस पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे. ह्यामुळं काय होतं आपली रेसिपी ना अगदी मस्त अशी कुरकुरीत बनायला मदत होते. आता ह्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालून याची दाटसर अशी एक पेस्ट किंवा स्लरी बनवून घ्यायची. ह्या स्लरीमुळं ना ही रेसिपीचं वरचं आवरण जे काही ते अगदी मस्त असं कुरकुरीत बनायला मदत होते आणि त्यामुळे ही रेसिपी खाताना आणखीन जास्त मजा येते. तर यातली एक वडी बघा या स्लरीमध्ये छान डीप करून घ्यायची. वरती बघा मस्त असं आवरण तयार झालंय. एका कढईमध्ये किंवा एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता ना आपण अशा पद्धतीनं हे बाईट्स ना छानपैकी फ्राय करून घ्यायचे. मी तेल फार जास्त घातलेलं नाहीये. अगदी थोडं तेल घातलं आणि त्यामध्ये आपण हे मस्तपैकी शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही मस्तपैकी फ्राय करून घेऊ शकता. वरती आपण जे मैदा आणि गव्हाच्या पिठाचं आवरण केलं ना, त्याऐवजी तुम्ही मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकता. थोड्याशा मध्यम गॅसवरती ना हे मस्तपैकी छान असे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर मस्त असा रंग पण आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बघता क्षणी खावेसे वाटणार असे हे खमंग बाईट्स, टेस्टी बाईट्स तुम्ही नक्की मुलांना किंवा किटी पार्ट्यांना किंवा पाहुण्यांसाठी वेगळी रेसिपी म्हणून नक्की ट्राय करू शकता. ही रेसिपी युनिक असल्यामुळे ना सगळ्यांना नक्की आवडेल याची मला 100% खात्री आहे. तुम्हाला पण जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळे बघा माझे खमंग बाईट्स असे छानपैकी फ्राय करून तयार झालेत. रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि त्यात वरची बाजूने अगदी कुरकुरीत आणि आतून हा मस्त असा सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो. टोमॅटो, केचप, पुदिना अगदी कशासोबतही तुम्ही हा सर्व्ह करू शकता. इतका मस्त टेस्टी नाश्ता आपला तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा अशाच रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा. धन्यवाद. बाय बाय.